बाबत एकदाही पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान मराठा आरक्षणाबाबत एकही शब्द उच्चारण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय। मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदींसोबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या 2 महिन्यांच्या कालावधीत मोदींशी एकदाही चर्चा झाली नाही असं सूत्रांनी सांगितले। त्याचबरोबर शिर्डी दौऱ्यादरम्यान देखील आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या परवाच्या दिल्लीतही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झालीच नाही अशी माहिती समोर येते। मोदींसोबत कुठलीही चर्चा न झाल्याने मोदींकडून भाषणात कोणताही उल्लेख करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। आपले प्रतिनिधी लक्ष्मण साम टीव्हीचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, मराठा आरक्षणावर मोदींसोबत चर्चाच झाली नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे, कारण शिर्डीतील जर कार्यक्रमातलं आपण भाषण बघितलं मोदींचं, एक शब्द देखील त्यांनी उच्चारला नाही, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया देखील राज्यामध्ये उमटल्यात। काय सांगाल? नक्कीच आपण बघू शकतो की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जो दिल्ली दौरा होता, या दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले असल्याची माहिती समोर आली होती। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कुठल्याच प्रकारे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याचबाबत शिर्डी दौऱ्यादरम्यान सुद्धा कुठल्याच प्रकारची चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि संपूर्ण दौऱ्यादरम्यान कुठल्याही प्रकारचं आंदोलन, कुठल्याही प्रकारचा काळा कपडा, कुठल्याही प्रकारचा काळा शर्ट त्या सभेदरम्यान जाऊ नये म्हणून याची सुद्धा पूर्णपणे ताकीद अधिकाऱ्यांना देण्यात आलेली होती। त्यामुळे संपूर्णपणे मोदींना या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं अशी माहिती आता दिल्लीतील अधिकृत सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे आपण बघू शकतो की मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून जे दावे केले जात आहेत, हे दावे आता आपल्याला या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फोल ठरताना दिसत आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काहीतरी आरक्षणाच्या बाबतीत वक्तव्य येईल आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारला ते आदेश देतील आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशा बाळगून होते। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून निश्चितच लक्ष्मण, आणि त्यामुळे थोडासा अपेक्षाभंगच सगळ्यांचा झाला। राज्यात त्याच्या प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। शिंदे फडणवीसांची मोदींशी चर्चा झाली नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आरक्षणाबाबत एकदाही चर्चा झाली नाही, दिल्ली दौरा झाला त्यांचा तेव्हा देखील चर्चा केली नाही अशी साम टीव्हीकडे सूत्रांनी माहिती दिलेली आहे। मराठा आरक्षणावर मोदींसोबत चर्चाच नाही, शिंदे फडणवीसांची मोदींशी चर्चाच नाही, कारण शिर्डीतलं कालचं भाषण जर आपण पाहिलं कार्यक्रमातलं पंतप्रधान मोदींचं, त्यात देखील आरक्षणाचा कुठलाही मुद्दा नव्हता, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात देखील नव्हता। तर साम टीव्हीला आता सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्याबद्दल की दिल्ली दौऱ्यात देखील मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कुठलीही चर्चा केली नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे। आता तर प्रत्येक गावागावात आंदोलनं होत आहेत, साखळी उपोषणं होत आहेत, नेत्यांना गावबंदी केलेली आहे। संपूर्ण राज्यात हा प्रश्न पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांनी किंवा फडणवीसांनी, उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी या मुद्द्यावर चर्चा केली नाही अशी सूत्रांची माहिती आहे।